नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना आणि भाजप सरसावली असून रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरात भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीत सहभागी होऊन आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा एकदा संधी देण्याची साथ घातली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय अगरकर यांनी या प्रचार रॅलीचे नेतृत्व केले. शहर विकासाची हाक देत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केलं. शहरातील शिवसेना व भाजपची शक्ती एकवटल्यानं महायुतीच्या उमेदवार असलेले आमदार जगताप यांचा विजय निश्चित आहे. नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला जास्त साथ देतात. शहराच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेलं आहे. नगरकरांना विकासाचे विजन असलेले आमदार जगताप यांच्यासारखे नेतृत्व हवे असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय अगरकर यांनी सांगितलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर. आज या ठिकाणी आपण सर्वजण तुळशीचा विवाह म्हणजे आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेलं तुळशी आणि म्हणजे लक्ष्मीनारायणचा विवाह या ठिकाणी आपण सर्वजण करण्यासाठी उपस्थित राहिलो. त्याबद्दल मी सर्वच महिलांचे विशेष आभार माने. कारण आज सर्वांनाच प्रोजेक्ट फॉर्म्युलेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना घरी काम असताना सण असतोय तुळशीचा विवाह म्हणजे, पण त्या सणातून वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचाच आभार. तुळशी विवाहाच्या निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित आहोत. पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा जमावडा लागलो. या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असताना जाणत असतात की नगर शहराचे आमदार माननीय आमदार संग्राम जगताप गेले 10 वर्ष आपलं प्रेम, आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेल्या 10 वर्षापासून पूर्वी आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात. विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती. ज्यावेळेस आपण रोडने चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी. हा पाणी प्रश्न पण ह्या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हा पाणी प्रश्न कमी झाला. म्हणजे 99% हा पाणी प्रश्न कमी झाला. आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचो की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर. पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले, जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळं सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय. आणि विशेष करून महिलांना, कारण महिलांना आपल्या प्रभागात बसून आपल्या दारात जर रोड झाला तर छान वाटतं. कारण पहिला प्रभाग सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असतं. मला असं वाटतं की सर्वजण वैयक्तिकरित्या संग्रामबाई कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी आहे. प्रत्येक घरात संग्रामबाई कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखात दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात. जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्रामबाई कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतात. मला असं वाटतं माझ्या भगिनी या ठिकाणी आल्यात पण माझ्या भगिनीच आहेत पण संग्रामबाईंच्या लाडक्या बहिणी आहेत. कारण ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला. आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वजण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येते त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो. म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली.
कोणतीच योजना अशी गाजली नव्हती. म्हणजे काही काही योजना माहित पण नाही आपल्याला, पण लाडकी बहीण ही अशी गाजवली की जेणेकरून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल. आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी भगिनी करतात. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा. कारण आपला जो विकास होत असतो तो आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो. जसं की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतील, तसंच आपण नगर शहरासाठी गेले 10 वर्ष एक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची, आशीर्वाद देण्याची वेळ आली. तर मी सर्वांना विनंती करेन की 20 नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू, त्याला एक खंबीर साथ द्यावा. कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर, मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकारण्याचा दुसऱ्यांचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत. आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन येत्या 20 नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ अजित पवारांच्या गटाचे असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना घड्याळ चिन्ह आहे. तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की घड्याळावरील बटन दाबून आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भैयांना साथ द्यायची, आशीर्वाद द्यायचे आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची. मी सर्वच महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भावपूर्ण या ठिकाणी बसल्या. तर हसण्यासाठी एक विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते, म्हणजे तुमच्या बायांबद्दलच आहे. हसण्यासाठी एक विनोद सांगते. मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्राम भैयांना भैया का म्हणतात, भैया नका म्हणायचं. तर म्हटलं का बरं? तर ते म्हणलं नाही तुम्ही नका म्हणायचं, बाकी सगळ्यांनी म्हणलं जमतं. मग ते म्हणले तुम्ही का म्हणतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी म्हणत होते, पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव दिलं ते नाव मी ज्यावेळेस तोंडात घ्यायला त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागल्या, त्याशिवाय कोणी ओळखत नव्हतं. कारण मी ज्यावेळेस म्हणले संग्रामजी तुम्हाला प्रश्न विचारायचे का कोण, मी म्हणलं ना तुमचे संग्राम भैया. हो बरोबर. म्हणजे तुमचं इतकं प्रेम आहे की मला तुमच्या प्रेमा खातर संग्राम भैयांना संग्राम भैया म्हणावं लागतं. इतकं सगळ्यांचं नगरकरांचं प्रेम आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि तुलसी विवाहानिमित्त आपल्याची या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली. तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष हातभार असलेले आपले किरण भाऊ कराळे असतील, किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भायांवर प्रेम करणारे युवा असतील, हे सर्वांचे विशेष आभार मानेन. आणि किरण भाईंचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ते काम कार्यरत असतात. म्हणजे आशाताई नगरसेवक असले तरी त्यांचा धुरा सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असतात. म्हणजे ते कायम उत्साही असतात. इथं पण मीटिंग घ्यायच्या मला असं 1-2 तास आधीच ठरलं, पण किरण भाऊनी खूप छान नियोजन केलं. काम जसं करायचं तसंच नियोजन करण्यात पण त्यांची धडाडी आहे. तर मी त्यांचे विशेष आभार मानेन. आणि या ठिकाणी संग्राम भैयावर पूर्ण प्रेम करणारे ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्या सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.